सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त आणि प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरा करण्यासाठी व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे। या संदर्भात महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा व नियोजन बैठक पार पडली। यंदा 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महापालिकेने विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। आगामी वर्षापासून महापालिका क्षेत्रात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंग आणि सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिलाय। नागरिकांनी शाडू किंवा पी ऐवजी गोमय, शेतमाती आणि किंवा गाळाच्या मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असे आवाहन करण्यात आले आहे। तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मातीच्या मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे। गणेशोत्सवातील सजावटीसाठी थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळून कागद, पुठ्ठा आणि कापडासारख्या पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नैसर्गिक फुलांचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या 4ही प्रभाग समिती क्षेत्रात कृत्रिम विसर्जन तलाव आणि शेततळ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे। 60 फुटांपेक्षा कमी उंचीच्या घरगुती सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच निर्माल्य नदी, विहीर आणि किंवा तलावात न टाकता त्यासाठी तयार केलेल्या मंगल कलशात जमा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळासाठी तसेच शैक्षणिक संस्थांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे। ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि लेझर लाईटचा वापर टाळण्यासाठीही प्रशासनाने आवाहन केले आहे। पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे। त्यामुळे नागरिकांनी गणेशोत्सव आनंददायी, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। लोकसंदेश न्यूज सांगली जिल्हा प्रतिनिधी अभिजित शिंदे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा। आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो। आता आपली चिंता संपलेली आहे। आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र। या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी। आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा। एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या। हजारोंनी याचा लाभ घेतला आहे। आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा। एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा। शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली। पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545। आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा। आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in।